नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पण सोपी पद्धत घरगुती शुद्ध तूप बनवण्याची। त्यासाठी आपण आता हे मी 15 ते 20 दिवसाचे साय घेतलेली आहे। आता ते आपण पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे आता आपल्याला वितळून घ्यायचं आहे। आपल्याला फक्त हे वितळून घ्यायचं आहे। याला एक उकळी येऊ द्यायची फक्त। अशा प्रकारे हलवून एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि याला आपल्याला गार व्हायला ठेवून द्यायचं आहे। आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे स्टीलचा आणि त्यामध्ये पाणी भरून याच्या आतमध्ये ठेवायचे अशा प्रकारे आणि याला आता आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे जवळपास 6-7 तासांसाठी। पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आता याला। आता आपण हे काढून घेऊ फ्रीज मधून। 7 ते 8 तास झालेले आहे। आता सुरुवातीला आपल्याला या ग्लास मधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, अगदी उकळलेलं। अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा। अगदी सहज ग्लास आपला निघून येईल बाहेर अशा प्रकारे बघा। आता आपल्याला यातलं जे पाणी आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त लोणी मिळणार आहे। जे खालचं सगळं पाणी आहे ते निघून येईल आणि यामध्ये पाणी टाकताना एकदम गार पाणी टाकायचं आहे आपल्याला, चिल्ड पाणी फ्रीज मधलं। आणि हे पुन्हा आपल्याला 2 ते 3 पाण्याने सगळं धुवून घ्यायचं आहे। म्हणजे धुवून घ्यायचं म्हणजे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे यातलं खालचं पाणी अशा प्रकारे। आता आपल्याला गॅसवर तापत ठेवायचं आहे। यामधलं सगळं आपण पाणी काढून घेतलंय आणि आपल्याला फक्त लोणी मिळालेलं आहे। आता ते लोणी आपण वितळून घेणार आहोत। अशा प्रकारे हलवत राहायचं आहे। अगदी 5 मिनिटात आपलं तूप बनवून तयार होतं। तर खूप सोपी अशी पद्धत आहे। एकाच पातेल्यात आपण केलेलं आहे। आपली भांडीही भरत नाही आणि वेळही कमी लागतो। हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे। तर हे माझं गाईचं तूप मी बनवलं आहे। गाईच्या दुधापासून साय जमा केलेली होती, त्याच्यापासून आपण हे तूप बनवलं आहे। हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे। आपलं तूप तयार झालेलं आहे। आता थंड झाल्यावर मी बरणीमध्ये भरून घेते। अशाच प्रकारे तुम्ही करून बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।